शिल प्रभुपाद महाराज की जय। जय राधा माधव कुंज विहारी, जय राधा माधव कुंज विहारी। गोपीजन वल्लभ गिरिवरधारी, गोपीजन वल्लभ गिरिवरधारी, यशोदानंदन ब्रजजन रंजन, यशोदानंदन ब्रजजन रंजन, यमुना तीरावणचारी, यमुना तीरावणचारी, जय राधा माधव कुंज विहारी, जय राधा माधव कुंज विहारी। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तर शत शिल भक्ति सिद्धांत सरस्वती ठाकुर शिल प्रभुपाद महाराज की। जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तर शत शिल अभय चरणारविंद भक्ति वेदांत स्वामी शिल प्रभुपाद महाराज की जय। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। नामाचार्य शिल हरिदास ठाकुर की जय। प्रेम से कहो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद की जय। श्री श्री राधा कृष्ण गोपीनाथ श्याम कुंड राधा कुंड गिरि गोवर्धन की जय। वृंदावन धाम की जय, नवदीप धाम की जय, द्वारका धाम की जय, अयोध्या धाम की जय, पुरुषोत्तम क्षेत्र अयोध्या धाम की जय, जगन्नाथपुरी धाम की जय, गंगा माई की जय, यमुना माई की जय, तुलसी महारानी की जय, भक्ति देवी की जय, हरिनाम संकीर्तन की जय, समवेद भक्तवृंद की जय, समवेद भक्तवृंद की जय, समवेद भक्तवृंद की जय। श्री श्री गुरु गौरांग की जय। निताय गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकयां चक्षुरुन्मिलितेन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुपदकमलं श्रीगुरुवैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथामतं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं
श्री राधा कृष्ण पादान सहगण ललिता श्री विशाखान्वितांचम। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी विशुभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधु ए भवज पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ब्राह्मण देवाय गोब्राह्मण हिताय च जगद्हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः। ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री श्री गौरनिताई श्री श्री कृष्ण बलराम श्री श्री ललिता विशाखा राधा श्याम सुंदर श्री श्री जगन्नाथ सुभद्रा बलदेव जी भगवान की जय। श्री श्री राधिका केशव राय की जय। निताय गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। आज हम लोग चर्चा करते हैं चौथे स्कंद के 6वें अध्याय पे। न वै सतामा त्वचरणार्पितात्मना भूतेषु सर्वेषु विपश्यतामस्तव भूतानि चाप्नन्यपुथदिदक्षतः प्रायेण रोषोऽभिभवेत् तापशुम्। हे प्रभू, ज्या भक्ताने आपले जीवन सर्वतोभावे तुमच्या चरणकमलारूपामध्ये तुमची उपस्थिती निश्चितपणे पाहतात आणि म्हणून ते एका मात्रास दुसऱ्याहून भिन्न समजत नाही, असे भक्त सर्व जीवांना समभावाने वागवितात। भिन्नत्वा वाचून काही पाहू न शकणाऱ्या पशुप्रमाणे ते कधीही क्रोधाने भारावून जात नाही। परम भगवंत जेव्हा क्रुद्ध होतात किंवा एखाद्या असुराचा वध करतात तेव्हा भौतिकदृष्ट्या ती एक अत्यंत प्रतिकूल गोष्ट वाटते, परंतु आध्यात्मिक दृष्टीने ती असुरावर केलेली आनंदमय कृपाच असते। म्हणूनच शुद्ध भक्त हा भगवंताचा क्रोध आणि त्यांची कृपा यामध्ये भेद करीत नाही। दोन्ही गोष्टीकडे तो भगवंताचे इतरांशी वागणे आणि आपल्याशी वागणे अशा संदर्भाने बघतो। भक्त कोणत्याही परिस्थितीत भगवंताच्या वर्तनामध्ये दोष पाहत नाही। बघा, भगवान कधी कधी जसा कंसाचा वध केला, रावणाचा वध केला भगवंताने, बरोबर, कालियवनचा वध केला, ह्यांना मुक्ती दिली भगवंताने आणि आपल्या धाममध्ये बोलवलं। त्यांच्यावर कधी, कारण भगवंतानेच त्यांना त्या वेशामध्ये मनुष्य जीवनामध्ये पाठवलं आणि त्याच्यातून त्यांची जी कृती होती समाजामध्ये वावरण्याची ती वेगळी होती। ती भक्तीची न होती, असुराची होती, परंतु भगवान भक्तावर अतिशय प्रेम करतात आणि असुरांचा क्रोध करतात। तर आता पुतनाच भगवंताला दूध देण्यासाठी आली, परंतु भगवंताने तिचं दूध ग्रहण केल्याच्या नंतर तिला मातेचा स्थान देऊन त्याने आपल्या धामामध्ये घेतलं। म्हणजे जे असुर असतात त्यांना भगवंतच पाठवतात धर्तीवर, काय तर त्यांच्याने केलेल्या गोष्टीचा त्यांना पश्चाताप व्हावा यासाठी, म्हणून ते विरोधी दिशेने वागत असतात। परंतु भगवान कधीही आपल्या भक्तामध्ये आणि असुरामध्ये दोष जास्त पाहत नाही। फक्त भक्ताला भगवान ताबडतोब जास्त प्रेम करून ताबडतोब धाम देतात आणि असुराला त्रास देऊन नंतर जेव्हा त्याचा शरीर सोडलं जातं तेव्हा त्याला सुद्धा धाम देतात। परंतु प्रेम हा दोघांनाही कमी जास्त असतो। भक्तावर प्रेम भगवंताचा जास्त असतो, असुरांवर कमी असतो, पण त्यांच्यावर कृपा करतात आणि प्रेममय जीवन देऊन त्यांना आपल्या धाममध्ये घेतात। उताग्दिधया कर्मदुषो दुराशया परोदयेना पितरुदय जोनिशम परानदुरुस्ते विदुदक्तदरुदंतदा स्थानमानदधी दैव दधान भवद्विधैं उत्थक्तिया कर्मदुषो दुराशया परोदयेना पितरुदधो निशम परानदुरुक्ते वितुदन्तरुदुन्तदा
तात्मानवधी देववधान भवद्विध. जे लोक सर्व गोष्टी भेददृष्टीने पाहतात, जे केवळ सकाम कर्मावरच आसक्त असतात, ते दुष्ट मनाचे असतात. आपल्या कामाशी मतलब ठेवा, दुसऱ्याचं काही बघू नका. ते आपल्या कामास्तव ते दृष्ट मनाचे असतात आणि ज्यांना इतरांची उत्कर्षावस्था पाहून सदैव दुःखच होते आणि म्हणून ते जे कठोर व मर्मभेदी शब्दाद्वारे त्यांना दुःख देतात, त्या सर्वच प्रकारच्या लोकांचा द्वेषाद्वारे पूर्वीच वध करण्यात आलेला असतो. अशा प्रकारे तुमच्यासारख्या श्रेष्ठ पुरुषाने पुन्हा त्यांची हत्या करण्याची आवश्यकता नाही. बघा, जे दुसऱ्याबद्दल कुचेष्टा करतात, दुसऱ्याबद्दल वाईट बोलतात आणि दुसऱ्यामध्ये कमीपणा बघत असतात आणि दुसऱ्याचं वाईट जे देखतात, ते असे जे लोक असतात, ते भगवान बोलतात की मर्मभेदी जे कठोर असतात, मर्मभेदी असतात, ते त्यांच्या दैवाद्वारे पूर्वीच त्यांचा वध झालेला असतो. त्यांचा तुम्ही परत वध करू नका. तर हे जे समाजामध्ये आज बघितलात, तर प्रत्येक दुसऱ्याच्या गोष्टीमध्ये व्यापलेला असतो. त्याने काय केलं, ह्याने काय केलं, त्याचं मग असं झालं, ह्याचं मग तसं झालं. हे केल्यामुळे त्यांना अपयश येतं, त्यांचं पतन होतं. दुसऱ्याबद्दल कधी जरी त्याने वाईट केलं तरी आपल्याला त्याच्याबद्दल बोलायची काय गरज नाही. त्याच्या कर्मानुसार ते वाईट घडलेलं आहे. जे करतो तो आपल्याला पुण्यत्वाचा फायदा घ्यायचा आहे. आपल्या जीवनामध्ये पुण्य कर्म करून आपल्याला पुढे जायचं आहे. तर दुःख लोकांच्या पापाचा आपण भागीदार का व्हावा. कारण निंदियाचे घर असावे शेजारी, अशी एक मराठीमध्ये म्हण आहे. जो निंदा करतो त्याचं पतन होत असतो आणि ज्याची करतो त्याची उन्नती होत असते. मग फायदा काय. म्हणून हे सांगितलेलं आहे की जो दुसऱ्याचं जे केवळ जे दृष्ट मनाचे असतात, दुसऱ्याच्या उत्कर्ष पाहून सदैव दुःखी असतात. दुसऱ्याचं भलं होत असेल तर ज्याला भगवत ना. आज समाजामध्ये बघा किती लोक असे आहेत की दुसऱ्याचं चांगलं झालं तर ह्यांच्या पोटामध्ये पहिल्यांदाच दुखायला सुरुवात होते. तर जे कठोर आणि मर्मभेदी शब्दाद्वारे दुःख देतात, जे दुसऱ्यांना कठोर शब्दामध्ये बोलतात, रागिष्ट होतात, त्या सर्व प्रकारच्या लोकांचा दैवाद्वारे, त्या सर्व प्रकारच्या लोकांचा दैव जाणिले कोणी. मग दैव हे त्याची एखाद्याचं दैव म्हणजे देवाची कृपा होऊन तो धामात जातो आणि देवावर भगवंताची कृपा नसून नरकात जातो. ते देवाची जी कृपा असते त्या कृपेने त्याचा पहिला वध झालेलाच असतो. त्याला परत त्याचा वध करायला जाऊ नका असं बोलतात. तुमच्यासारख्या श्रेष्ठ पुरुषाने पुन्हा त्यांची हत्या करा. म्हणजे जो भक्त असतो हा हमेशा श्रेष्ठ असतो. जो ज्ञानी असतो, भक्तिमय ज्ञानी असतो, तो हमेशा श्रेष्ठ असतो. तर त्याने परत त्याला श्राप देणार, परत वाईट बोलणं ह्याच्यामध्ये कधीच पडू नये. आपल्याला काय करायचं आहे त्याने केलं तर त्याला जर लॉटरी लागली तर आपल्याला थोडा पैसा मिळणार त्याच्याबद्दल चर्चा करून. आज मीडियावाले बघा तुमच्या सगळ्या गोष्टीची चर्चा करून लोकांना ह्याचं त्याला त्याचं ह्याला करून दाखवतात. अरे अरबोपती बनतायत कोण? मीडियावाले. आणि तुम्ही काय बनताय? तुम्ही रोडपती बनताय. बरोबर, रोडवर येताय का तुमची सगळी घाण ते काढताय.